नमस्कार. बाल आयुर्वेद अंतर्गत ट्रॅडिशनल बेबी केअर यामध्ये आज आपण डिकेमाली बद्दल जाणून घेऊया. डिकेमाली हा एक नैसर्गिक पद्धतीने झाडापासून निघालेला डिंक आहे. डिकेमाली ही लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. लहान मुलांना दात येत असताना खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे बऱ्याच आया ह्या वैतागलेल्या असतात, कारण की मुले जी दिसेल ती वस्तू तोंडामध्ये घालत असतात. ही डिकेमाली पावडर कशी वापरायची ही आज आपण बघूया. तवा किंवा पॅन तुम्हाला गरम करून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित गरम झालाय की नाही हे बघायचं आहे. गरम झाल्यानंतर गॅस हा तुम्हाला बंद करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा डिकेमाली पावडर टाकायची आहे. ही जी डिकेमाली पावडर आहे ती छान पद्धतीने भाजून घ्यायची आहे. भाजल्याचा वास यायला लागला का त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खडीसाखर किंवा खडीसाखरची पावडर त्यामध्ये ऍड करायची आहे. हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्हाला एखाद्या मिक्सीमध्ये टाकून बारीक पद्धतीने दळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही डिकेमाली तयार होते. ही जी डिकेमाली पावडर आहे ती तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरून तिचा रोज वापर करू शकता. या डिकेमालीचे काय फायदे आहेत? ही जर डिकेमाली पावडर तुम्ही व्यवस्थित प्रकारे बाळाच्या हिरड्यांना चोळली तर लगेच तुम्हाला त्याचे फायदा हा जाणून येतो. लगेच बाळांची जी सळसळ आहे ना ती कमी होते. मग दिवसातनं बाळांची सळसळ ही 5-6 वेळेस होऊ शकते, 4-5 वेळेस होऊ शकते. हे प्रत्येक बाळानुसार वेगवेगळं असतं. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा जाणवेल त्यावेळेस ती डब्बीतनं पावडर घ्यायची आहे आणि ती बाळाला जस्ट 1-2 मिनिटासाठी मसाज करायचा आहे प्रॉपर वेने. त्यानंतर बाळाची सळसळ ही कमी झालेली तुम्हाला जाणून येईल. ही डिकेमाली पावडर पोटात गेली तरी चालते. त्यामुळे बाळाचे जे पचनाचे त्रास आहेत ते देखील कमी होतात. त्यामुळे दात येताना होणारे त्रास, पचनाचे त्रास हे कमी करण्यासाठी ही फायदेशीर ठरत असते. तुम्हाला पण तुमचं बाळ जर हसरं आणि खेळतं बघायचं असेल तर ही डिकेमाली पावडर नक्की वापरा.